भाजप नेता चित्रा वाघ यांनी शौचालयासंदर्भातला आवाज विधान परिषदेत उचलला। सभागृहामध्ये आवाज उचलल्यानंतर अनेक ठिकाणचे जे टॉयलेट असतील म्हणजेच हॉटेल्स असतील, धाबे असतील, पेट्रोल पंप असतील अशा ठिकाणचे टॉयलेट अस्वच्छ असेल तर त्यांच्यावरती कारवाई करा अशी देखील त्यांनी मागणी केली। आपण सध्या ठाण्यातील वागळे एस्टेट परिसरात आहोत आणि याच भागात पाहू शकतो हे कंटेनरमध्ये छोटंसं असं टॉयलेट आहे आणि याच टॉयलेटला पाहायला गेलं तर पाहिजे तशी स्वच्छता या ठिकाणी दिसून येत नाही आहे। मात्र आत जो बोर्ड दिसतोय हा पुरुष शौचालयाचा आहे, मात्र दुसरीकडे स्त्रियांसाठी कुठलाही बोर्ड या ठिकाणी दिसून येत नाही आहे आणि या ठिकाणी टाळे बंद ठेवण्यात आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस महिला येतील तेव्हाच त्यांना चावी दिली जाते, मात्र आज स्वच्छ आहे का नाही हे कळू शकत नाही। मात्र पुरुषांचं टॉयलेट आहे ते सिंगलच आहे आणि या ठिकाणी पाहू शकताच त्याची पण अवस्था बिकट आहे। हे पेट्रोल पंप आहे, CNG असेल, पेट्रोल असेल या ठिकाणी भरलं जातं आणि याच ठिकाणी अनेक हे शहरातलं आहे त्यामुळे अनेक महिला असतील या ठिकाणी त्यांना स्वच्छ शौचालयात जायचं असेल तर या ठिकाणी त्यांना विचारपूस करून जायला लागतं। मात्र हे कंटेनरमध्ये असलेलं शौचालय हे दुर्गंधी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। मात्र पाहायला गेलं तर अशांवरती आता कारवाई कशा प्रकारे करणार हे देखील पाहणं गरजेचं असणार। मात्र सर्वे देखील करावा असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जे हॉटेल्स असतील, धाबे असतील आणि पेट्रोल पंपवरती अस्वच्छ असे शौचालय असेल तर त्यांच्यावरती कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करा अशी देखील चित्रा वाघ यांनी मागणी केलेली आहे। मात्र पेट्रोल पंपच्या इकडे जे चालक आहेत आपलं जे सर या ठिकाणी आपण त्यांनाच विचारणार आहोत। टॉयलेट यहाँ पे है वो बोर्ड सिर्फ जेंट्स का लिखा हुआ है और लेडीज़ का बोर्ड नहीं है और कंटेनर कल लगवा देंगे, है बोर्ड उखाड़ लिए हैं लोग। लेकिन जिसका सफाई चाहिए उस तरह सफाई दिखाई नहीं, क्या कारण है? उसमें कुछ पार्ट्स नहीं है, सब चीज़ है, खोल के दिखाऊं क्या? आप बोले जैसे कुछ अरे नहीं, वो बंद करके रखते हैं, कोई लेडीज जाती है चाबी दे देता हूँ बस। ये टॉयलेट में एक ही टॉयलेट है, बड़ा पेट्रोल पंप है, बड़ा पेट्रोल पंप है, कंटेनर है, कंपनी काम करेगी। हाँ दिखा सकते हैं किस तरह से क्या टूट-फूट हो गई है। सही है, चले आ जाओ। आपण त्यांनाच विचारणार आहोत। इधर 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 या ठिकाणी आता जे पुरुषांचं शौचालय आहे ते देखील फक्त लघुशंकासाठी आहे आणि आतमध्ये पाणी नाही आणि आतमधली परिस्थिती कुठल्याही प्रकारचं पाणी इथे नाही, नळ पाणी नाही, काहीच टॉयलेटमध्ये स्वच्छता दिसून येत नाही। मात्र आता हे कर्मचारी हे आपल्याला महिलांचं स्वच्छतागृह दाखवू शकतात। या ठिकाणी खाली माती, ढिगारे, मातीचा थर आहे साचलेला, त्याने पाणी मारलेलं आहे, ते म्हणतात स्वच्छता है। सर किस तरह से अंदर जो टॉयलेट है जेंट्स का वो उसमें कुछ पानी नहीं आ रहा है नल में? पानी यंत्री आता है ना, वो क्या वो लोग खोल देते हैं तो गिर जाता है पूरा। यहाँ पे बहुत ऊपर हम लोग तो चले जाते हैं शाम को बंद करे हुआ। हाँ थोड़ा सा है, क्या होता है लोग चोरी करते हैं और कुछ नहीं, क्या बोलेगा। स्वच्छता घेतली जाईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे। उद्याच्या उद्या लवकरात लवकर हे करणार। आपण जसं TV9च्या माध्यमातून ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने स्वच्छता आहे का नाही असे शौचालय दाखवतो आहे, मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी काही पार्ट जे आहेत ते तुटलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर हे देखील स्वच्छता केलं जाईल। मात्र येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर असे जे पेट्रोल पंप आहेत त्यांच्यावरती शासनाकडनं कशाप्रकारे कारवाई केली जाईल हे देखील तितकंसं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी वागळे एस्टेट परिसरात या ठिकाणी पाहायला गेलं तर स्वच्छतागृह जे आहेत ते कुठल्याही प्रकारचे स्वच्छ नसल्याचं या ठिकाणी आपल्याला आढळलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता महिलांसाठी स्वच्छतागृह कशाप्रकारे असावे आणि त्यावर काळजी कशी घ्यावी हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र अशांवरती स्वच्छता नसेल तर कशाप्रकारे कारवाई शासन करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।